नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळीने ना आज मी शिवनेरी किल्ल्यावर जात असे आणि ह्याच किल्ल्यावर ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होतो. तर आता ना मी तोच किल्लो एक्सप्लोअर करतले असे. वाजले 6:30 वाजले. 6 वाजता आम्ही बरोबर रूममधून ना बाहेर पडलो होतो जाऊ किल्ल्यावर आणि जवळजवळ आम्ही ना 1.5 किलोमीटर चाललो असो आणि आता 400-500 मीटरच राहिला चलाचा रोडवरच असं बघू शकतास तुम्ही. आणि माझ्यासोबत ना पूर्ण टीम असाही बघा. त्या साईडला कृष्ण असा, तो हात दाखवता तो हाबाजी आणि तो बघा आधी. आणि ह्याका काय तुम्ही ओळखतास आपलो कुणाल गावकर मॅन फ्रॉम कुचरावे. तर आता आम्ही पूर्ण गड एक्सप्लोअर करतलो असो. सकाळचे काय म्हणतात तारे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सूर्योदय. तर सकाळचा जो सूर्योदय आहे ना तर तो आमका किल्ल्यावर जाऊनच बघूचो होतो. त्याच्यामुळे आम्ही लवकर उठलो आणि निघालो असो. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा. तर फायनली आम्ही पोचलो असो गडाच्या पायथ्याशी आणि इथून पूर्णपणे ना शिडी असत ते बघा. आणि थंय आमका दिसता असा जो पहिलोच प्रवेशद्वार असा. तर तो तुमका पुढे गेल्यावर मी दाखवीनच. तोपर्यंत हे बघा ह्या साईडिक हे विश्रांती करत असत कारण आम्ही आता 2 किलोमीटर चालत दिलं असो. तर मंडळीने ना पहिलेच हो बघा पहिलं दरवाजा हा तर ह्याका ना महादरवाजा म्हणतात. आणि इथून ना पूर्ण शहर जुन्नर शहर पण दिसत आहे बघा. या साईडला जुन्नर शहर असा. तर ता पण सुद्धा ता पूर्णपणे आपल्याक दिसता इथून पहिल्याच प्रवेशद्वाराकडूनच. तर तुम्ही इमॅजिन करू शकता वर गेल्यावर पूर्ण शहर दिसतला असा चारही साईडने. आणि या साईडले ना हे बघा पूर्ण तटबंदी केलेली असा जो प्रवेशद्वार ना त्याला जॉईन करूनच हे बघा. आणि हे लोक वरती जाऊन बघतात असत. आणि आम्ही म्हटलेलं होतं की वरती जाऊन आम्ही सूर्योदय बघतलो. पण हे बघा पहिल्याच दरवाजावर इलो आणि या साईडने सूर्योदय होता आहे बघा. हो बघा कारण आमकाच जरा योग 7 वाजले 6:53 टाईम होतो सूर्योदय होतो. पण असो आता इथे दरवाजावरच येऊन आमका सूर्योदय बघू भेटलो या साईडने समोरनच. तर चला आता पुढे जाऊया. ह्यो पहिलं प्रवेशद्वार आपण पार केलेलो असो पहिलं प्रवेशद्वार. आणि या साईडने वाटसुद्धा असा वरती जाऊक. या साईडने तुम्ही बघू शकता सूर्योदय कसलो होता. एकदम भारीच वाटता एक नंबर. तर म्हणलं ना पहिलं आमका महादरवाजा भेटलो होतो. तर त्याच्यानंतर ना थोडासा पुढे गेल्यावर 100 मीटरचा अंतर असा त्या दरवाजापासून पुढे गेल्यावर ना गणेश दरवाजा भेटता. तर त्या दोघांच्या मध्ये फक्त 100 मीटरचं अंतर असा. आणि आता गणेश दरवाजा समोर येईल असतो आणि तुमका दाखवते तो सुद्धा दरवाजा कसा होतो. तर हे बघा ह्यो असा गणेश दरवाजो आणि त्याची पण तटबंदी आहे ना तर ती पूर्णपणे वरपर्यंत ती बघा असा गेलेली. आणि आता आपण गणेश दरवाजा सुद्धा प्रवेश करतलो असो. तर हे बघा आणि हो पण दरवाजा एकदम जड असा कसलो हेवी दरवाजा होतो बघा भारीचा एक नंबर. आणि या साईडिक काय एक नंबर नजारा असा पूर्ण जुन्नर शहर आहे ना तर ता पूर्ण दिसता असा इथून भारीच. आणि सकाळचे 7 वाजले असल्यामुळे ना काय वातावरण आता बघू शकतास तुम्ही. चला आता आपण पुढे हळू चालतच असो. तर पूर्ण आपण तुमका ह्या व्हिडिओ दाखवतलो असो ह्या गडावर काय काय आपल्याला बघू भेटतात. फक्त तुम्ही ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलो तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा. दगड बघू शकतास केवढं मोठे आहेत ते पूर्ण दगडाचाच भाग आहे हो. आणि हो बघा हे लिहिलेलं. आणि हो असा पीर दरवाजो. आणि हो तुम्ही दरवाजा तुम्ही बघू शकतास एक नंबर असा. या साईडला पण पेज दिलेली आहे. त्यानंतर या साईडला पण पेज दिलेली आहे. आणि पुढे जन्नत असा. तर चला जाऊया. आणि पीर दरवाजा ना ओलांडलो म्हणजे क्रॉस केलो ना की या साईडला पूर्ण अशी बाग असा. तर ती सुद्धा पण तुमका मी दाखवते. हे बघा या साईडला ना बाग अशी असा ज्याच्यात आपण थोडा वेळ बसू शकतो विश्रांती करू शकतो. आणि या साईडला हे बघा पंप सुद्धा असा पाण्याचा पंप. आणि पूर्णपणे ही बघा बाग असा तिकडेपर्यंत असा बाग ज्यात आपण थोडा वेळ विश्रांती करू शकतो. जर नाश्ता करूचा असेल तर नाश्ता पण करू शकतो. आणि या साईडला पाण्याची सुद्धा सोय केलेली असा.
हे बघा. तर वेल मेंटेन ठेवलेलं असं आत्तापर्यंत तर आम्ही बघितलं असो तर पूर्णपणे वेल मेंटेन असा ह्यो शिवनेरी गड. तर ह्याचे जे लोक असत तर ते म्हणतात की या साईडला ना बिबट्याचं वावर जास्त असा. आम्ही येऊच्या आधी पण त्यांना बिबटो दिसलो. आम्ही इल्लेलो जेव्हा रूममध्ये होतो ना तेव्हासुद्धा बिबटो दिसलेलो. जेव्हा आम्ही जेवक जाय होतो ना तेव्हा आमका तिथली माणसं सांगत होती की आत्ताच हा बिबटो येऊन गेलो बाजूकच. त्याच्यामुळे या साईडला ना बिबट्याचा वावर जास्त असा. तर चला हे बघा ही शॉर्टकट वाट असा. तर हे शॉर्टकट वाटेने जातात आणि या साईडने पण पायरे दिलेले आहेत. पण आपण जाऊया शॉर्टकटमध्ये. चला ती पण जाऊन तिकडूनच भेटलेली असा वाट. आणि ही बघा खरी मजा ही बघा अशी चढण्यात असा शॉर्टकट मारलेल्याने. आणि पुढे गेल्यावर हे असं तटबंदी आहे. तर ती तटबंदी अशी आपल्या क्रॉस करूची लागता. आणि बरेचसे जण हे बघा शॉर्टकटमध्ये येतात आणि माका जाम दम लागलो कारण ह्यो ना पूर्ण असं चढावा. इथून येतो होतं बरा होता रे पण धमाक झाला. त्याची काही ढँगा येणच नाहीत वर. डँग अडकला त्याचा. जाऊया पुढे. एक नंबर भाई एक नंबर. तर हे बघा ह्याची माहिती हवी लिहिलेली आहे. आणि त्या साईडला असा तो हत्ती दरवाजा. तर चला जाऊया आपण पुढे. तर हे बघा ह्यो असा हत्ती दरवाजा धनकटमध्ये. राहू दे आता परत होतो ते काटे वगैरे आहेत त्या का दिलेले. आणि चला आता पुढे जाऊया. चलो. आणि या साईडला पाण्याची टाकी आहे बघा. ते पितात त्यातलं नाही ना. ठीक आहे चला पुढे जाऊया आपण. हे बघा थोडंसं पुढे गेल्यावर ना तुमका बोर्डसुद्धा असा ज्या ठिकाणी आपल्याला जाऊचा. तर हे बघा शिवाई मंदिरचा सुद्धा या साईडला असा देऊळ. आणि लेणी पण या साईडला असत. आणि जन्मस्थान या साईडला असा महाराजांचं. तर पहिलं आम्ही या साईडला जातो असं. नंतर मग तिकडे जातलो शिवाई मंदिर आणि बघू. तर ता पण मी तुमका दाखवतले जसे. तर ही पहिली तुमका टाकी दाखवते पाण्याची. ही बघा पाण्याची टाकी आहे. आणि आतमध्ये पाणी दिसतं ना तुमका. हे बघा असे 2 टाके आहेत पाण्याचे जे त्या काळात वापरले जात होते. आता त्यामधलं पाणी ना थोडासा खराब झालेला असा. त्या आणि वरती ही सेफ्टीसाठी जाळी पण मारलेली आहेत. तर चला पुढे जाऊया. हे असा मेना दरवाजा म्हणजे आत्तापर्यंत ह्यो 5वा दरवाजा ना रे. हा 5वा दरवाजा असा. आणि बघा इथे त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेली असा. आणि ह्यो असा दरवाजा. अरे बापरे या साईडला दरवाजे आहेत. तो बघा पुढे सुद्धा एक दरवाजा असा. तर पुढे जाऊन तुमका मी दाखवीनच. वाईट जरा बसतो आणि नाश्ता करतो कारण सकाळी आम्ही इलो ना तर त्यावेळी ब्रश केलं आणि फ्रेश होऊन डायरेक्ट बाहेर पडलं असं. काय नाश्ता वगैरे करत थांबाक नाही. नाश्ता आम्ही सोबत घेऊन इलो असं बॅगमधून. तर आता आम्ही जरासा नाश्ता करतो. हां मिक्स करू चालू का. ह्यो जो दरवाजा आहे ना तर ते का काय म्हणतात कुलूप दरवाजा. हो शेवटचा दरवाजा असा फायनल दरवाजा 7वा दरवाजा. 7 दरवाजा आम्ही क्रॉस करून पुढे येईल असं. म्हणजे आता ह्यो 7वा क्रॉस करतलो असं कुलूप दरवाजा तो शेवटचा दरवाजा. तर चला पुढे जाऊया आपण. तो सुद्धा दरवाजा आपण क्रॉस करून. हां इथं बोललेलो मी. कसले दणकट दरवाजे आहेत एक नंबर. अरे नाही हलत ना हलतं कसले आहेत बघा एकदम. तर त्या साईडला ना तो शेवटचा दरवाजा हा कुलूप दरवाजा. आणि तिथून जरासा पुढे गेल्यावर ना हो बघा अंबरखानो असा जे का धान्याचं गोडाऊन म्हणतात ना तर त्या टाईपचं हो गोडाऊन असा. तर हा बघा या साईडला ना थोडंसं मग वाटतं ढासायलो आहे. पण आपण पुढे जाऊन बघूया तिथं पण असा धान्य गोडाऊन. तर मी तुमका दाखवतोय. म्हणजे एक साईड चांगली असा एक साईड फक्त ढासायली आहे. तर बघा केवढं मोठं आहे बघा धान्याचा गोडाऊन. आणि या साईडला असत काय रे काय आहे. हां बांधकामाचा चुनो असं हे ठेवलेलं.
तर गोडाऊन तुम्ही बघू शकतास केदा मोठा. ह्या गोडाऊनात ना जवळजवळ 2 ते 3 वर्षाचा खाना म्हणजे धान्य गोळा करून ठेवलेला आहेत होता त्यावेळेत. 2 ते 3 वर्षाचा म्हणजे तुम्ही विचार करू शकता ह्या गोडाऊन ना केवढा मोठा असता. तर मंडळीने ना फायनली आम्ही इलं असो ज्या ठिकाणी ना महाराजांचा जन्म झालेलो होतो ना, तर त्या ठिकाणी इलं असो. काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडीव दगडी वास्तूत 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याने पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जाता येतं. तेथून जुन्नर शहराचं मनोहर दृश्य दिसतं. बाहेरील रचना साधी असून कमानीत झरोक आहे. शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूला अनेक संरचनात्मक अवशेष आहेत. त्यापैकी काही लहान खोल्या आहेत, तसे काही खोल्या पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरल्या जात होत्या. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुमका आतमधलं जो काय दृश्य आहे तर ता मी तुमका दाखवतोय असे. तर हे बघा इथून ना दरवाजा असा, तर आतमध्ये आपण जाऊयाच. पण या साईडला ना हे बघा वाडो असा आणि तो ढासाळलेल्या अवस्थेत असा या आताच्या कंडिशनला. त्यावेळी मोठं वाडो होतो तर तुम्ही बघू शकतास तो. हो बघा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. ही लोक गेले होते आतमध्ये. अरे बघा महाराजांचं मोठं पुतळा असा बघू शकतास तुम्ही. या साईडला ना महाराजांचं पाळणं असं बघा, एक नंबर ना भारीच. तर चला महाराजांचं तर दर्शन झालं असा आणि आता आपण या साईडने वरती जाऊया आणि वरून काय दृश्य दिसतं ना गडाचा तर ता बघूया. आणि या गडावर मी पहिल्यांदाच इलं असे, एकदम भारी वाटतं या गडावर इल्यावर. बरेच दिवस मी येऊचा होता, महाराजांचं ज्या ठिकाणी जन्म झालेलं होतं त्या ठिकाणी मका येऊचा होता. पण फायनली आज मका योग भेटला आणि वरती इल्यावर तुम्ही बघू शकतास एकदम भारी वातावरण. हा बघा भारीच. आणि इथून व्ह्यू बघू शकतास तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते ना त्यावेळी जे बाथरूम यूज करत होते, म्हणजे त्यावेळी आंघोळीसाठी जो बाथरूम यूज करीत होते ना, तर तो तुमका आता मी दाखवतोय असे. हे बघा या साईडला ना स्नानगृह आणि हो तो वाडो मगाशी मी तुमका दाखवलेले तो. तर चला आपण बघूया स्नानगृह. हे बघा या स्नानगृहात ना महाराज लहान होते ना तेव्हा आंघोळ करीत. तर बघू शकतास तुम्ही एकदम भारी असा. आणि वरच्या साईडला हे बघा होल असत जेथून आपल्याक ना सूर्यकिरण आतमध्ये येतील त्यासाठी होल ठेवलेले होते हे बघा. आणि या साईडला बारके बारके छोटे छोटे खिडके सुद्धा असत हे बघा. तर चला आपण आता जाऊया. समोरच्या साईडिक ना पाण्याचं साठो केलं जातं तर तो सुद्धा तुमका दाखवतोय. तर तो ना त्या साईडिक असा तुम्ही बघू शकतास केवढा मोठो पाणी साठो होय केलं जातं तो ह्या गडावर. एक नंबर ना. तो जो मध्ये ह्या असा ना हे बघा स्तंभ दिलेला आहे ना, तर तो पाणी किती आहे तर ता समजा गळा ना, तर त्याच्यासाठी तो स्तंभ दिलेला आहे. आणि थंय ना 2 खोली असत ते बघा, 1 आणि 2 खोली आहेत. चला आता आपण जाऊया पुढे. आता ना आम्ही कडेलोट टोकाजवळ येईल असो. आणि ह्या टोकाचा वैशिष्ट्य काय तुमका सांगू नको. कडेलोट म्हटल्यावर तुमका सगळ्यांका माहीतच असतला, ज्या ठिकाणी म्हणजे आधी जे गुन्हे वगैरे करत ना तर त्यांका ह्या टोकावरून ढकलून देत होते. तर त्याच टोकाजवळ आम्ही येईल असो. आणि तिथून ना पूर्ण जुन्नर शहर आहे तर ता पूर्ण दिसता. तर ता तुमका मी दाखवते आता. हा बघा या समोरच्या साईड एक पूर्ण जुन्नर शहर असा, तर ता पूर्ण इथून दिसता. आणि त्या बघा त्या साईडिक असा कडेलोट टोक, तर थंय पण आपण जाऊया आणि तिथून पूर्ण दृश्य आणा जा काय दिसता खालच्या साईडचा तर ता आपण बघून घेऊया. हो बघा कडेलोट मृत्यूदंडाची शिक्षा. तर ह्यो तोच आहे हो कडेलोट. तर चला अरे बाबा म्हणजे कसला खोल आहे बघा.
मंडळीनं ना बऱ्यापैकी आमचं एरिया कवर झालं आणि आता 2च पॉईंट राहिले आहेत, जो म्हणजे शिवाई मंदिर आणि दुसरा म्हणजे लेणी असत. तर आता ना आम्ही शिवाई मंदिर जवळ येईल असो, म्हणजे जा ना महाराजांचं नाव ज्या देवीपासून ठेवला गेला ना, तर ती शिवाई देवी. तर त्याच तुमका आता मंदिर दाखवतले असं आहे. आणि आता आम्ही थंय येईल असो. हे बघा, इथून ना 2 दरवाजे आहेत. एक दरवाजा जो असा ना, तर तो मंदिराकडे गेलेलो असा, म्हणजे हे बघा, ह्यो जर इलास ह्या वाटेन तर ह्या मंदिराकडे जातलास. आणि तिथून दुसरा दरवाजा आहे, हो बघा, हे जे पायरे दिसतात ना, तर हे पायरे गेले असत त्या ह्याच्याजवळ लेणी असत ना तकडे पुढे, तर ती तुमका पण दाखवतले. चल, हे बघा, इथून एंट्री असा आतमध्ये जाऊ. तर चला जाऊया आपण. हे बघा काय मंदिर आहे तर बघा, हे खांबत ना ती लाकडी आहेत हा, आणि साईडचे असत तर ते दगडाचे आहेत. एक नंबर वाटतं मंदिर. हो हो, अरे बापरे, इथं फोटो काढण्यास सक्त मनाई असा, तरी पण मी इथलं एरिया दाखवते, आतमध्ये जात नाही आहे असं आहे. कारण हे बघा, तर मंडळीनं ना आतमधल्या साईड फोटो काढून देत नाहीत, अलाउड नाही हा. तर मी बाहेरूनच तुमका आता दाखवत आहे असं. आणि समोरच्या साईड तुम्ही बघू शकताच नजारो, जबरदस्त नजारो असा, जबरदस्त. तर तुमका मी बाहेरून दाखवतोय शिवाई देवी. ही बघा, तुम्ही बघू शकतास, ही असा शिवाई देवी. तर चलो आता आपण लेणी बघूया. देवीचं मंदिर, देवीचं दर्शन तर झालं असं, आणि आता आपण लेणी बघू गेलं असं. ही आता पूर्ण लेणी तुम्ही बघू शकतास. ते बघा कसली कोरलेली आहेत ती बघा बतूत. चला जाऊया. हा बघा, ह्याच्यात पाणी सुद्धा असा, पण ह्या खराब झालेला पूर्णपणे. आणि हे बघा, हे लेणी आता तुमका जवळून दाखवते. आणि हे बघा, ह्याच्यात पण पाणी असा, कदाचित खोल पण असू शकता. खोल आता किती आता कळत नाही असा, पण बऱ्यापैकी खोल असला, दिसत नाही असं खालचं तर. चला, बघा, हय तय दिसता, हय नाही म्हटलं तरी छातीपर्यंत पाणी आहे ह्या एरियात. चला, आणि हय हा काय, हां हे बघा, आतमध्ये जाऊया आपण, तुमका दाखवतोय. हे यावा, हे जर चिन्ह आहे ना, एकच म्हणजे चप्पल काढतो मी. हा बघा, आतमध्ये ना चिन्ह असा ह्या बौद्धांचा, तर पूर्णपणे कोरीव काम केलेला असा. आणि हा ना शांततेचा प्रतीक म्हणून कोरलेला होता. आणि ह्या चिन्हाच्या बाजूकच हे बघा, हे ना डोर असा, आणि इथून आतमध्ये गेलास ना की गणपती मंदिर असा कोरलेला असा. जर तुम्ही येलास ना तर हे एकदम बारीक बारीक पॉईंट असतात त्या किल्ल्यावर, तर हे तुमका स्किप होऊ शकतात. त्याच्यासाठी आधी पूर्णपणे माहिती करा. आणि ह्या गडावर यावं का, तर इथून पायरे आहेत. आणि परत कडेलोडी लोक आहे. अरे हो हो, निरीक्षणासाठी आहे, लक्ष ठेवण्यासाठी आजूबाजूच्या. होय ना. हे बघा, इथून पहारेकरी देण्यासाठी हे बघा बुरुज असा बांधलेला हो. आणि इथून पूर्ण आपल्या जुन्नर शहरावर लक्ष ठेवू शकतो आपण. तर मंडळीनं ना आता आम्ही बऱ्यापैकी शिवनेरी किल्लो असा तर तो पूर्णपणे एक्सप्लोअर केलं असो. आणि आता आम्ही जात असो खाली बऱ्यापैकी, म्हणजे आम्ही 6 वाजता बरोबर रूममधून बाहेर पडलेलो असो. आणि आता 10:30 झाले असत. तर बऱ्यापैकी आम्ही फिरून पण झालो आणि धमाक पण झालेला असा. आणि बॅग घेतलेलं, कारण सकाळी सकाळी नाश्ता नाही भेटत, त्याच्यामुळे खाऊक वगैरे घेऊन इलेलो होतो ह्याच्यात बॅगमधूनच. तर आता चला, आता आम्ही जातो असो खाली. तर चला, हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.